स्माइल वेलकम सगळ्यांचं आजच्या सेशन मध्ये खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. आर यू रेडी? आजच्या डे 3च्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. चला सुरू करण्याच्या आधी आपल्या एनर्जीला ऍक्टिव्हेट करूया आणि सांगा सगळ्यांनी, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. काय सांगायचं आपल्याला? पूर्ण ब्रह्मांडाला डिक्लेअर करायचं आहे की यस, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. स्वस्थ म्हणजे काय? संपूर्ण शरीराने स्वस्थ. मस्त म्हणजे तुम्ही जे काही काम करताय ते तुम्ही फुल टू एन्जॉय, 100% एन्जॉय करून करताय आणि त्याचा रिझल्ट तुमच्या जीवनामध्ये कसा येतोय? जबरदस्त येतोय. सो रोज सकाळी काय म्हणायचंय स्वतःला? मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. चलो, किस किसने सारा वो पूरा डिलीट कर दिया है? एनीवन? मला इकडे जरा बघू द्या. डिलिटेशन चालू आहे की नाही? 2 दिवसापासून आपल्याला कचरा जाळायचा आहे. कोण कोण जाळून राहिलाय? कोई तो हात दिखा दो. चला, विभा मॅडम कुठून आहे? तो विभा मॅडम जरा अनम्यूट करा बरं जरा. कहाँ से है विभा मैडम? अनम्यूट कीजिए. माइक माइक ऑन करा. बघा तिथे माईकचं बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा. माझ्याकडनं झालं. हा बोला. गोंदियावरून गोंदियावरून आहे मॅडम मी. अच्छा अच्छा, काय गोंदिया. बरोबर होतोय का सगळा? बोला. छान वाटत आहे मॅडम, लाईट फील होत आहे, छान वाटत आहे. लाईट फील होत आहे, छान वाटत आहे. ग्रेट. कचरा कारण जाळल्यानंतर छान वाटत. ग्रेट. कारण भरून काही फायदा नाही ना, एवढा मोठा कचरा डोक्यात भरून काहीच फायदा होणे नाही आहे. ओके. येणाऱ्या दिवसांमध्ये म्हणजे आज तर आपण काय करणार आहे? सगळ्यांनी रेडी होणार आहे. आता मला माहिती आहे सगळेजण थोडं उशिरा बिशिरा येतात, तर आज आपण काय करणार आहे? सगळ्यात महत्वाचं सगळ्यांच्या माइंड मध्ये जे काही सफरिंग आहे, जे वर्षांनी वर्षापासून आपण सुरू करून ठेवलेलं आहे, ते पास्ट लाईफचं जे आपण मेडिटेशन घेणार आहे, त्या मेडिटेशन मधनं सगळं सफरिंग आपण डिझॉल्व्ह करणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला करावं काय लागेल? यू हॅव टू अलाव युअर सेल्फ. तुम्हाला स्वतःला अलाव करायचं आहे तुमच्या जीवनातल्या सफरिंग मधला बाहेर काढायला. कारण साठवून ठेवून काय होणार आहे? आपण ती ऍड बघितली होती ना, दूरदर्शनवर यायची एक, ते होती वेगळ्या अँगलनी, की एक बॉटल असायची काचेची, त्याच्यामध्ये एक टमाटर भरला, 2 टमाटर भरला, तिसरा भरला, चौथा भरला, तर झाकण लावल्यावर काय व्हायचे? आतले टमाटर पण क्रश होऊन त्याचा रस निघायचा. त्याचा उद्देश वेगळा होता, पण विचार करा त्याच पद्धतीने त्या टमाटरच्या बरणीसारखं आपण आपल्या ब्रेनला म्हटलं, त्याच्यामध्ये एक निगेटिव्हिटी आली, दुसरी आली, तिसरी आली, आणि ती आपण तशीच तशीच साठवत केले. आणि मग आपल्या डोक्याचं काय होणार आहे? सगळ्या आतल्या विचारांना एवढा क्रश होणार की आपण आनंदाने जगू शकणार नाही. सगळे विचार कसे होणार आहे? पूर्णपणे क्रश होणार आहे. आणि सगळ्या त्याचा विचारांचा ज्यूस काढायचा आहे. तो पॉझिटिव्ह निघेल की निगेटिव्ह निघेल? कारण सगळा कचरा तिथे भरलेला आहे. ओके. अजून रेग्युलर 2 दिवस कोणी गेलं सांगा? एक विभा मॅडमनी सांगितलं. और किसने जलाया? सुवर्णा मॅडम. कुठून आहे सुवर्णा मॅडम? सांगा. माईक माईक ऑन करा सुवर्णा मॅडम. हा बोला. मी पनवेलवरून आहे मॅडम. नमस्कार. नमस्कार नमस्कार. हा. 2 दिवसापासून मी करते, पण खूप छान वाटते मला आता. मग आज रेडी आहे ना सगळ्या काल. दुःखींना? बघा आजच्या मेडिटेशनच्या अगर रोना आहे, हो. रो. जितना भी सफरिंग हो, कारण मी जिथेही ऑफलाईन मध्ये हे मेडिटेशन घ्यायला जातात, अक्षरशः लोक निकल जाने दो. फक्त काय निवडणार आहेत आपण? फक्त आणि फक्त आपल्या जीवनातली पॉझिटिव्हिटी आपण निवडून ठेवणार आहे. ओके. सो लेट स्टार्ट टुडे सेशन. वेलकम यू ऑल. सभी स्वस्थ रहे, मस्त रहे, जबरदस्त रहे. इसी इसी के साथ हम आज के सेशन को शुरुआत करते हैं. लेट मी स्विच ऑन माय व्हिडिओ. ओके. तर आता आपण काल बघा आपण पीपीटी बघितली होती आणि ही उलटी होती कालच्या क्लासमध्ये. अच्छा, कालच्या पेक्षा आजचा लाईट बरा है ना? आज भी हम थोड़ा ट्रायल मोड पे है. तो मैं जरा दोनों इसको पिन कर लेती आणि मैं भी आपके स्क्रीन पे आ जाऊंगी. आता फक्त मी दिसत नाहीये, तर मला स्वतःला पिन करावं लागेल. ओके. इसको भी पिन करना पड़ेगा, ये भी कैमरा को पिन करने के बाद. पण जरा हे सिस्टम माझ्यासाठी नवीन आहे, माझा विषय माझ्यासाठी नवीन नाही आहे. ओके, वहां से जाके पिन करना पड़ेगा. आज परफेक्ट आहे. चला, थँक्यू. व्यू गॅलरी, वहां से पिन करना पड़ेगा मुझे. मी कुठे गेली?
सापडली. ऍड पिन. ओके, सो ग्रेट. आता बघा तुम्हाला जी स्क्रीन दिसत आहे त्या स्क्रीन मध्ये इकडे अनपिन केलं तरी चालेल. इधर चला जाएगा गॅलरी मोड. चला, रेकॉर्डिंग ऑन आहे. हा, तर आता बघा तुमच्या स्क्रीनवर एक पीपीटी दिसत आहे जी आपण ब्रेनची पण पीपीटी बघत आहे. कोणाला बोलायचं आहे? कांचन वर्मा. 100. आता क्वेश्चन आन्सर आपण नंतर घेणार आहे, नंतर आपण बोलायला चान्स देणार आहे. ओके, सो आज आपण बोलण्याकडे फोकस नाही करणार. तर या ब्रेन या पीपीटी मध्ये बघा, ते जे ब्लू कलरचे आहेत ना, ते पाथवे आहेत आपल्या ब्रेनचे. तर प्रत्येक जो काही आपण एक 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 विचार करतो आणि रोज रोज आपण त्या विचारांना सातत्याने जेव्हा जोडतो ना, तर तो विचार आपल्या माइंड मध्ये काय करायचा आहे? काय करतो? तो प्रत्येक विचार आपल्या जीवनामध्ये घर करतो. तर आपला काल काय म्हटलं की 21 दिवस, या ब्रेनला 21 दिवस लागतात कुठलाही एक विषय माइंड मध्ये परफेक्ट येण्यासाठी. किती दिवस लागतात? इट टेक्स 21 डेज. मग याच्यासाठी कोण कोण रेडी आहे म्हटलं, तर कालचा माझा शेवटचा प्रश्न होता की कोण कोण रेडी आहे 21 दिवस आपल्या जीवनाला ही 100% सकारात्मकता देण्यासाठी? हा माझा कालचा प्रश्न होता तुम्हाला. आणि मग आपण लिहिले होते आपल्या जीवनातले उद्देश. पण काल गडबड काय झाली माहितीये का? आपल्या जीवनाच्या उद्देशांमध्ये आपणच कुठे नव्हतो. होतो का? जिंदगी हमारी है पर हमारी जिंदगी के उद्देश्य में आपलाच क्रमांक लागलेला नव्हता. आणि म्हणून काल आपण बघितलं, कारण आपण जीवन कसं जगतो, दुनिया को खुश करने की जिम्मेदारी सारी मैंने उठा के, बरोबर की नाही? पण थोडं लक्षात घ्या माझ्या मैत्रिणींनो, माझ्या भावांनो, की साऱ्या जगाला जर आपण खुश करायची जबाबदारी घेतली असेल, पण तुम्ही आतून दुःखी आहे, तुमच्या मनामध्ये काहीतरी सफरिंग चालू आहे, तर तुम्ही 100% आनंदाने चांगलं काम करू शकाल का हो? जीवनासाठी आणि कुटुंबासाठी आपण काय करू शकतो? बरोबर की नाही? एक मिनिट, जरा चॅट बॉक्स सच में बंद कर दो. इट इज गिविंग द ट्रबल. तो नो बंद कर देते फिलहाल, इसमें इसकी जरूरत नहीं है. ओके, तर जर आपण आजपासनं 100% आनंदी राहण्यासाठी, 100% स्वस्थ राहण्यासाठी आपल्याला स्वतःला वर्क करायचं आहे, आणि पहिल्या क्रमांकावर आपल्या जीवनाच्या आनंदाच्या लिस्टमध्ये आपण स्वतः असलं पाहिजे. आपल्या जीवनाच्या संपूर्ण आनंदाच्या लिस्टमध्ये दुसरं तिसरं कोणी नसेल, त्या लिस्टमध्ये फक्त मी आणि मी असलं पाहिजे, याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आपल्याला जे काय पाहिजे ते अफर्मेशनच्या माध्यमातून दररोज ब्रह्मांडाला सांगायचं, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. किंवा सांगायचं रात्री झोपताना. रात्री झोपताना जेव्हा तुम्ही या गोष्टी सांगता की मला काय करायचंय, त्यावेळेस काय होतं, सबकॉन्शियस माइंड जाग होतं, चेतन मन झोपतं, आणि तेव्हा जी पेरणी तुम्ही करता तोच तुमच्या जीवनाचा भाग बनतो. म्हणून व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट पहिले कागदावर परफेक्ट लिहून तर काढा की मला माझ्या जीवनात काय पाहिजे आहे, आणि ते जाणीवपूर्वक 3 वेळा सांगायचं. जसं मैं भाग्यशाली हूँ, मैं भाग्यशाली हूँ, मैं भाग्यशाली हूँ. संपूर्ण स्वास्थ्य मेरी तथा मेरे परिवार की स्वाभाविक अवस्था आहे, हे तुम्हाला परफेक्टली ब्रह्मांडाला रोज सांगायचं असतं. आय अर्न दिस मच अमाऊंट पर मंथ. जसं त्या दिवशी मी प्रश्न केला की 10 लाख प्रतिमा माझ्या घरात यावे, हे स्वप्न तरी पाहिलंय का? जर स्वप्नच नाही पाहिलं तर त्याच्यासाठी एनर्जीच तयार होणार नाही. नाहीतर मग अंबानी, विचार करा की अंबानींबद्दल एक स्टोरी आहे, धीरूभाई अंबानींची. त्यांना जेव्हा पहिला 250 रुपये पगार मिळाला होता, त्या 250 रुपये पगारात त्यांनी काय केलं होतं? ताजमध्ये जाऊन कॉफी पिऊन आले होते. आपण त्यांना मूर्खात काढू काय? परिवाराची चिंता बिंता नाही का? अख्खा पगार कॉफी पिण्यात घालवला, या माणसाला समजत नाही का, असं आपण बोलणार. पण त्याच्या मागचा उद्देश काय होता? तिथे 250 रुपयाची कॉफी पिणारा व्यक्ती कसा असतो, त्यांनी जर तो चेंज त्यावेळेस अपेक्षित केला नसता की त्याचे व्हायब्रेशन्स काय असतात, त्याची जीवनशैली काय असते, कारण त्यांच्याजवळ तिथे जाऊन जेवणाचे पैसे नव्हते, कॉफी पिऊ शकत होते, फक्त एक कॉफीमध्ये त्यांनी पूर्ण पगार तिथे घालवला. पण जर त्यांनी त्या विचारांची प्रेरणा, तो माइंडसेट त्यावेळेस तयार केला नसता,
तर आज रिलायन्स इंडस्ट्री जगाला आणि भारताला भेटली नसती. भेटली असती का? म्हणून जे काही तुम्हाला पाहिजे आहे जीवनामध्ये, सुख पाहिजे आहे, समाधान पाहिजे आहे, आरोग्य पाहिजे आहे, ऐश्वर्य पाहिजे आहे, जे काही तुम्हाला पाहिजे आहे, कॉन्फिडन्स पाहिजे, ज्या ज्या गोष्टींची कमतरता आहे ती गोष्ट नाहीया म्हणून जगात सांगू नका. मग काय सांगायचं? यस, दिस इज द पार्ट ऑफ माय लाईफ. गोष्ट माझ्या जीवनाचा भाग आहे. आय एम लिव्हिंग दॅट पॉझिटिव्ह एनर्जी. हे ब्रह्मांडाला सांगा, म्हणजे ते ब्रह्मांड तुमच्यासाठी ती गोष्ट क्रिएट करेल. कारण गव्हाचा एक बी जेव्हा शेतात पेरला जातो तर ते किती सारं धान्य देतं ना. एका बी पासनं अनेक धान्य निर्माण होतात. एक आंब्याचं बी जमिनीत पेरल्यानंतर वर्षानुवर्ष तिथे आंबेच आंबे मिळत राहतात. मिळतात की नाही? त्याची प्रॉपर ग्रोथ झाल्यानंतर वर्षानुवर्ष ते झाड आंबे देतं. म्हणजेच काय, आपण आज एक सकारात्मकतेची, एक पॉझिटिव्हिटीचं जर बी आपल्या माइंडमध्ये टाकलं तर काय होणार आहे? आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटीचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. अगर हर वक्त हम बोलेंगे की मैं बीमार हूं, मैं बीमार हूं, मैं बीमार हूं, काय होईल? बिमारीची ग्रोथ होणार आहे ना. कारण जिथे तुमचा फोकस जातो तिथे एनर्जी जाते, आणि ज्या डिरेक्शननी एनर्जी जाणार तसाच रिझल्ट येणार आहे. म्हणून एक हिंदीत म्हण आहे ना, बोये पेड बबुल के आम कहा से पाये. विचारांमध्ये आपण काटे पेरून राहिलो आणि अपेक्षा करून राहिलो फुलांची, भेटणार आहे का? आणि म्हणून आपला फोकस तिथे पाहिजे. जसं आपण भिंग न बघितलं ना, एक प्रकाश परावर्तित होतो, एक किरण, पण त्याच्यातनं हजारो किरण बाहेर पडतात. याचाच अर्थ काय की तुमचा फोकस जर स्ट्रॉंग असला, सकारात्मक आणि पॉझिटिव्ह गोष्टीकडे असला, तर निश्चितच तुम्ही तुमच्या जीवनात तुम्हाला काय पाहिजे, कुठल्या पद्धतीची पॉझिटिव्हिटी पाहिजे, कुठला आनंद पाहिजे, हे निश्चितच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक्सपिरियन्स करू शकता. आणि त्या पॉझिटिव्हिटीला तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणि आनंदाने स्थान देऊ शकता. तर आजपासून आपला फोकस कशाकडे राहील? व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट. म्हणजे माझ्यासाठी माझा, तुमच्यासाठी तुमचा, की तुम्हाला तुमच्या जीवनात काय पाहिजे याच्यावर तुमचा फोकस राहणार आहे. आणि म्हणून आजपासून स्वतःचं बेस्ट फ्रेंड बनायचं आहे. खुद के लिए समय निकालिए, प्लान युअर 24 आवर. रस्त्यावरचा भिक्षकरी असेल की या जगामध्ये अंबानी असेल, मोदीजी आहे, सगळ्यांकडे 24 तास आहे. तुमच्या माझ्याकडे देखील 24 तास आहे. एक सेकंदही कुणाकडे जास्ती नाहीये. अच्छा, वाढवून देऊ का 24 तास? कोणाला वाढवून पाहिजे आता? माझ्याकडे उपाय आहे वाढवून द्यायचे. वाटतं का तुम्हाला 1 मिनिट तरी वाढवता येतो? वाढवता येतो, माझ्याकडे उपाय आहे आता. थांबा, आता एखाद्याला अनम्यूट करून विचारते. अ, 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 अ. काय आज व्हिडिओ बंद करून बसले का जास्ती लोक? 16 पेजेसवर लोक आहेत. नाही आहेत, इकडे व्हिडिओ ऑन आहे. रागिनी मॅडम, किती वाजता झोपून उठता जरा सांगा बरं. माईक. नमस्कार मॅडम. नमस्कार, कुठून आहात? परभणी डिस्ट्रिक्ट. परभणी डिस्ट्रिक्ट. ओके, किती वाजता झोपून उठता? मी सकाळी 5 ला. सकाळी 5 ला. अभिनंदन. तू किती वाजता उठते बेटा? सकाळी 8 वाजता. ओके, आता आपल्याला भेटलं. मला जे उत्तर पाहिजे होतं ना, 8 वाजता उठणार भेटलं. 5 वाजता तुम्ही ओके आहे, तब्येतीसाठी ठीक आहे. 8 वाजता भेटले इकडे ऑफलाईन मध्ये, ठीक आहे. हा बेटा, आता मी तुला सांगते, सगळ्यांनी इकडे ऐका. का मी जरी हिला प्रश्न विचारत असली ना तरी तुम्ही ऐकायचं आहे. आता आपल्याकडे एक ताई आहे, बी फायनल इयरला आहे आणि ती 8 वाजता झोपून उठते. आता बघा, मी 40 तिचे कसे दिवस म्हणजे तिचा टाइम वाढवून देते. सब जण ऑब्झर्व करा, आपल्याकडे आपल्या मुलांना ही उदाहरणं द्या. 8 वाजता झोपून उठते, परफेक्ट. ओके, आता तुला काय वाटतं, 24 तास वाढू शकतात का कुणाच्या लाईफ मधले? आ? आता विचार कर, तू 8च्या जागी 6 वाजता उठायला सुरुवात केली, कारण तू स्टुडंट आहे, अभ्यासही करावा लागतो ना. जितक्या वाजता तू फक्त किती 6 वाजता उठायला सुरुवात केली आणि रात्री बरोबर 10 वाजता झोपायला सुरुवात केली. झोपते किती वाजता? 10-11 वाजता झोपते, ठीक आहे. म्हणजे तुझा झोपायचा तेवढा प्रश्न नाहीये, पण उठते उशिरा. तू नेहमीच्या टायमिंग पेक्षा 2 तास लवकर उठायला सुरुवात केली, म्हणजे एका महिन्यात 30 दिवस पकडले आपण. एका महिन्यात 30 दिवस रोजचे 2 तास ही पोरगी लवकर उठून राहिली आहे. म्हणजे 48 तास, म्हणजे 30 दुने 60, 60 तास ही पोरगी लवकर उठेल. महिन्याभरात 60 तास, म्हणजे एका दिवसाला 24 तास, म्हणजे जवळपास 48, 60, 2.5 दिवस तिच्याकडे जास्तीचे भेटणार आहे हिला जगायला, जे झोपेत
ना कधी सूर्योदय पाहायला भेटत, ना कधी काहीच पाहायला भेटत. फक्त 2 तास या पोरीने लवकर उठायला सुरुवात केली तर किती, महिन्याभरात 2.5 दिवस तिला जास्ती जगायला भेटेल. भेटेल की नाही भेटेल? जो वेळ झोपण्यात चाललाय, अशी आजची तरुण पिढी उशिरापर्यंत उठते. म्हणजे हे तर व्यसन, म्हणजे मुलांना सवयच पडली. माझ्याकडे माझा मुलगा कॉलेज आहे, तो अच्छा मागच्या वर्षीपर्यंत एकदम छान लवकर उठत होता. आता ही जी सवय थोडीशी जरी आपण बदलायचा प्रयत्न केला तर मग हे मुलं तेवढा वेळ जास्ती सूर्योदय पाहतील. शेवटचा प्रश्न, शेवटचा सूर्योदय केव्हा बघितला होता बेटा? केव्हा आठवतं सूर्याला उगवताना तू केव्हा पाहिलं? 1 महिना, 2 महिना, 1 महिन्याआधी सूर्योदय पाहिला होता? चुकून उठली होती का? मग 1 महिन्याआधी कसा का सूर्योदय बघितला तू? 1 वर्ष, 1 वर्ष. बघा पोरांना सूर्योदय किती टायमिंग असं फिक्स नाहीये. हा, आणि काल मला जास्त म्हणजे झोप नाही आली त्याच्यामुळे ओके, नो इश्यू. हमें उस पे जाना नहीं है. आय एम जस्ट एक एक्झाम्पल देऊन सांगितलं. मग आपले 3-2.5 दिवस कमीत कमी 2 तास लवकर उठून 1 तास उठणारा कमीत कमी 1.5 दिवसाचं आयुष्य चांगलं जगू शकतो की नाही? जे क्षण झोपण्यामध्ये वाया जाणार आहे, असे सगळे क्षण कशात येणार आहे? आनंदामध्ये होणार आहे, पॉझिटिव्हिटी मध्ये होणार आहे. बढ़ सकता है अपना जिंदगी का टाइम. तर याचाच अर्थ काय करायचंय? स्वतःचं बेस्ट फ्रेंड बनायचंय, स्वतःसाठी वेळ काढायचा है. प्लान युअर 24 आवर्स, क्योंकि सभी सफल और असफल व्यक्तियों के पास 24 आवर्स ही होते हैं. फक्त त्या 24 तासांचं युटिलायझेशन, जे एक्स्ट्रा 2 तासाची झोप होते ती 1 तास जरी कमी केली तरी एका महिन्यात 1.5 दिवस तुला जास्तीचा भेटणार आहे. आणि त्याच्यात जर तू त्याचा फोकस तुझ्या स्टडीवर, तुझ्या हॅपीनेसवर, तुझ्या स्माइल क्रिएशनवर लावला तर जिंदगी कैसी रहेगी? बहुत सुंदर होने वाली है. और हम यहाँ पे किसके लिए? लाइफ को और ब्यूटीफुल करने के लिए. वाई? बिकॉज यू आर द मैग्नेट. यू आर द मैग्नेट. डू ड्रीम, डू डिझायर. तुम्ही तुमच्या जीवनातलं एक सुंदर मॅग्नेट आहे. जे स्वप्न तुम्ही बघाल ते स्वप्न तुम्ही सहजतेने पूर्ण करू शकता. आणि म्हणून डिसाइड व्हॉट एक्झॅक्टली व्हॉट. बऱ्याचदा आयुष्यामध्ये असे प्रश्न पडतात की आपण नेमकं काय करावं हे आपल्याला कळत नाही. पण ऑप्शन प्रत्येक वेळेस असतो, योग्य ऑप्शन पर्यंत आपल्याला पोहोचावं लागतं. कारण बघा, आता ऍज अ काउन्सिलर आमच्याकडे एखाद्या मुलाचं जर ऍडमिशन त्याला न आवडणाऱ्या फील्डमध्ये टाका, म्हणजे आता तुम्हाला उदाहरण सांगते का बरं डिसिजन मेकिंग महत्वाचं आहे. आता आमच्या शहरामध्ये एक प्रसिद्ध डॉक्टर होते आणि म्हणजे त्यांच्या 3 पिढ्यांपासून डॉक्टर 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 बनत राहिले. आता एका मुलाला डॉक्टर बनायचंच नव्हतं, पण आमच्या पिढीजात जो एवढा मोठा इंडस्ट्री बनवलेली आहे, एवढं मोठं हॉस्पिटल आहे, ते कोणीतरी थांबायला पाहिजे, सांभाळायला पाहिजे, म्हणून MBBS नाही, डोनेशन भरून त्याला BHMS ला ऍडमिशन करून दिली. BHMS ला ऍडमिशन करून दिली. फर्स्ट सेमिस्टर पोरगा नापास. पोरांनी बाबांना आईला सांगितलं की माझ्याने होणं नाही या, मग तुला करायचं काय, काय आवडतं? मला BSc अग्रिकल्चर करायचं आणि शेती करायची. आणि त्या मुलांनी तिथून ऍडमिशन, आई वडील खरोखर चांगले होते, त्यांनी ठीक आहे बा एक प्रयत्न करून बघितला की मुलगा कमीत कमी डॉक्टर बनेल, नाही झाला. त्यांचं खूप छान फार्म हाऊस होतं, तिथे तो आता शेतीवर प्रयोग करून सायंटिस्ट बनलेला आहे, कृषी वैज्ञानिक बनलेला आहे. जरुरी आहे का? त्याने एक चांगलं काम केलं, चांगली फील्ड निवडली आणि तो कृषी वैज्ञानिक. म्हणून डिसाइड व्हॉट एक्झॅक्टली व्हॉट. जे बऱ्याचशा मुलांचं हेच होत असतं की आपल्याही जीवनामध्ये आपल्याला पाहिजे एक असतं आणि आपण वेगळ्याच वळणावर वळतो आणि मग आयुष्यभर ती खंत राहत असते की कुछ तो पाना था. त्या कमतरतेमध्ये आपण जगतो. आणि जर आपण डिसिजन प्रॉपर घेऊ शकलो तर ती कमतरतेची जाणीव आपल्या आयुष्यात होत नाही. आणि आपल्याला म्हणून नेहमी प्रॉपर डिसिजन करायचं आहे. कारण का करायचंय? सर्वोत्तम सुख हेच आपलं जीवन आहे आणि याचा आपल्याला स्वीकार करायचा आहे. सर्वोत्तम सुख हेच आपलं जीवन, याचा स्वीकार करायचा आहे. कलाम सरांनी आपल्या जगाला खूप सुंदर 5 वाक्य दिलेले आहे, जे तुमच्या घरातने आरशासमोर चिपकवून ठेवा. आरशाच्या जिथे रोज सकाळी आपण आपला चेहरा एकदा तरी पाहतो, आंघोळ झाल्यानंतर तयारी करतो, त्यावेळेस हे वाक्य बिनधास्त आपल्या घरच्या मुलांना सगळ्यांना म्हणायला सांगा, आय एम द बेस्ट. कारण बऱ्याच प्रॉब्लेम काय होतं, तुला वाटतं का बेटा यू आर द बेस्ट?
टेन्शन कधी कधी म्हणजे झालं की मग टेन्शन आलं की त्या ताईला वाटत नाही की ती बेस्ट आहे. बरोबर आहे. म्हणजे ही भावना जर 24 तास तिच्या माइंडमध्ये रोज जर तू आरशासमोर म्हंटल, यस आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, तुझा तो कॉन्फिडन्स जो डाऊन होतो फॉर अबाउट युअर स्टडी, तो डाऊन होणार आहे का? म्हणून रोज काय सांगायचं, बिनधास्त आरशासमोर का लिहून ठेवायचं? कारण तिथे तुम्ही ते सांगू शकता, यस आय एम द बेस्ट. नेक्स्ट, आय कॅन डू इट. काय सांगू शकता तुम्ही? आय कॅन डू इट. मी करू शकते. आज भीती वाटते माझ्याने हे जमेल नाही जमेल, तर मी हे काम, कुठलंही काम करू शकते. जेव्हा कॅन वाली फिलिंग येते, आय कांट, काय होईल? नाही जमणार मला. पण जेव्हा आतून फिलिंग असते, नाही तो क्या होता, रस्सी पे पैर पड गया आणि तिला तुम्ही साप समजला, काय होईल? लगेच साप, असं पायाखाली साप आल्याचं व्हायब्रेशन येईल की नाही? माइंडला क्षण नाही लागत. मी त्याचं उदाहरण जेव्हा आपण 5 प्रिन्सिपल शिकू तेव्हा ते देणार आहे. तर तो एक्झाम्पल दुसरा आहे. तिसरं प्रिन्सिपल जे यांनी सांगितलंय, मी आपल्या कलाम सरांनी, ते आहे, गॉड इज ऑलवेज विथ मी. देव प्रत्येक क्षण माझ्यासोबत आहे. आय एम अ विनर अँड टुडे इज माय डे. हे अफर्मेशन तुमच्या घरामध्ये जर असलं आणि दैनंदिन याचं कॉन्फिडन्सली जर घेतलं, तर त्याचा रिझल्ट तुमच्या लाईफमध्ये येईल. आणि ही जी प्रेयर आहे, हो पुनो पुनो प्रेयर, ही प्रेयर एवढी पॉवरफुल आहे की तुम्हाला सांगते की जगामध्ये जेवढंही सायन्स, म्हणजे एक असं हॉस्पिटल होतं की जिथे कोणीच जाऊ शकत नाही. ते खूप सारे खुंकार कैद्यांना तिथे ठेवलेलं होतं. नर्स आणि डॉक्टर्स कोणी नाही. एका व्यक्तीने फक्त त्या लोकांसाठी मनापासून ही प्रेयर म्हटली आणि 6 महिन्यात ते सगळे खुंकार कैदी नॉर्मल बनले आणि तो दवाखाना बंद करावा लागला. कॅन यू इमॅजिन? गुगलवर सर्च करा हो पोनो प्रेयरची हिस्ट्री. तर जर तेवढे मोठे कैदी त्याच्यातनं बाहेर पडू शकतात, मग आपण आपल्या जीवनामध्ये आनंदाची ऊर्जा का बरं निर्माण करू शकत नाही? करू शकतो की नाही? मग ती कशी करायची? आता तिथे असं काय म्हणायचं आपल्याला तिथे? आय एम सॉरी. कळत नकळत माझ्याकडनं ज्याही चुका झाल्या आहे त्यासाठी मी माफी मागत आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. त्यासाठी मला माफ करा. थँक्यू. आय लव्ह यू. आणि याच्यात मी एक वाक्य जोडलेलं आहे, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडून झालेल्या चुका आपल्याला माहिती असतात, पण त्या चुकांसाठी कुठेतरी त्या चुका आपल्याला जाणवत असतात आणि आपला आत्मविश्वास कमी करत असतात. आणि तशामध्ये जर आपण म्हटलं की यस आय फॉरगिव्ह माय सेल्फ, मी मला देखील माफ करत आहे, तर त्याचा रिझल्ट आपल्या जीवनामध्ये खूप सुंदर दिसत असतो. सो थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. या पद्धतीने रोज हे 5 वाक्य, जे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू आणि आय फॉरगिव्ह माय सेल्फ, हे 5 वाक्य जर दैनंदिन लेवलवर बोललात ना, तर जीवन खूप सुंदर होऊन जाणार आहे. आणि मग आजपासून आपण, आता जे मेडिटेशन मी तुमचं घेणार आहे, 5 स्टेप मेडिटेशन, त्या मेडिटेशन मधनं आपण आपल्या जीवनातल्या सगळ्या नकारात्मकताला डिलीट करणार आहे. आणि त्याच्यासाठी आज एक नियम, व्हॉट वी थिंक वी बिकम. जसा आपण विचार करतो तसंच आपण बनतो, असं भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. माइंड इज एव्हरीथिंग, हे भगवान बुद्धांचं वाक्य. व्हॉट वी थिंक वी बिकम माझ्या एंट्रन्सवर मी लावून ठेवलेल्या ऑफिसच्या. तर हमारे विचार ही हमारा जीवन है, हम ही है हमारे जीवन के शिल्पकार. सो आता आपण 5 स्टेप मेडिटेशन घेणार आहेत. एक 2 मिनिटाचा वेळ देते. स्वतःला प्रिपेअर करायचं आहे मेडिटेशन साठी. थोडं पाणी पिऊन घ्या, यू विल गेट द रिझल्ट. ओके, सो रेडी? पाणी पिऊन घ्या. तुम्हाला पाणी पाहिजे का? शिल्पा, पाणी झालं ना इकडे. रेडी आहेत सगळे? ज्यांना हे शक्य असेल त्यांनी व्हिडिओ ऑन करा. जर तुमचा व्हिडिओ ऑन असेल तर एक चांगलं इंटरॅक्शन असतं आणि विल गेट द रिझल्ट. अभिनंदन, 430 लोक आज प्रेझेंट आहेत.
आजच्या या ध्यान साधनेमध्ये तुम्हाला तुमच्या पास्ट मधल्या ज्या काही नकारात्मक घटना आपल्या जीवनात घडल्या आहेत, त्या नकारात्मक घटनांसाठी जेही लोक जबाबदार आहेत, त्या घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं. कारण वी आर ऑल कनेक्टेड विथ द युनिवर्स. या ब्रह्मांडाशी आपण कनेक्टेड आहोत. म्हणून तुम्ही दिलेली माफी ती त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यांना ती पॉझिटिव्हिटी मिळणार आहे. दुसरं, कळत नकळत आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत, त्या चुकांसाठी आपण माफी मागणार आहोत. आपण मागितलेली माफी देखील त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि या जीवन प्रवासात आपण खूप एखाद्या जवळच्या व्यक्तीला गमावलं असेल आणि त्याच्यामुळे कुठेतरी अतीव दुःखाचा बांध मनामध्ये आहे आणि त्या दुःखामुळे आपण सफर होतोय. प्रयत्न करूनही आपण त्या दुःखांपासून बाहेर येऊ शकत नाही. तर आज आपण आपल्याला अलाव करणार आहे त्या दुःखातनं बाहेर पडण्यासाठी. कारण त्या व्यक्तीच्या चांगल्या आठवणी घेऊन आपल्याला जगायचं आहे. पण त्या व्यक्तीच्या जाण्याने जे जीवनात दुःख झालंय, त्या दुःखाला जे आपण पकडून ठेवतो आणि ते शेवटी आपल्या शरीरावर आजारांचं कारण आहे, बनत असतं. आणि आपण जर त्यांना खूप चांगल्या भावनेने आठवण ठेवली तर जीवन खूप सुंदर आहे. त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या चांगल्या आठवणींना आपण मनाच्या गाभाऱ्यात आज कुलूप बंद करू. पण दुःखाला आज आपण थोडं लांब करणार आहे आणि फक्त चांगल्या गोष्टी आज आपण आठवणार आहे. फक्त स्वतःलाच परवानगी द्यायची आहे. या ध्यान साधनेतनं बरेचसे व्हायब्रेशन शरीरावर तयार होतील, पण आज खाली होऊन जायचंय. जेवढं तुम्ही अलाव कराल स्वतःला, तेवढाच सुंदर रिझल्ट तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. त्या पॉझिटिव्हिटी मध्ये तुम्ही तोच सुंदर अनुभव घेणार आहात. सो रेडी? एव्हरीवन इज रेडी? चला सुरू करूया एक सुंदर जर्नीला. इथे पुढे माझा व्हिडिओ दिसणार नाही, कारण मेडिटेशन घेताना मी डीप मेडिटेशन मध्ये तुम्हाला नेत असते. माझा व्हिडिओ बंद असतो. माझा आवाज फक्त तुम्हाला येणार आहे. फक्त शब्दांच्या सोबत पुढच्या प्रवास करूया. 20 एक मिनिटं या साधनेला लागेल. प्रयत्न करा की आजूबाजूचा आवाज तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. आपण एका सुंदर ऊर्जांच्या कनेक्टिव्हिटीसाठी पायातनं क्रॉस काढायचंय. आसन घेऊन बसा. जस्ट रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर पडत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता बाहेर पडत आहे. आजच्या या साधनेमध्ये आपण अगदी आजपासून आपल्या जन्माच्या क्षणांपर्यंत ज्याही सफरिंग आपण सहन केलेले आहे, ज्याही निगेटिव्हिटी सहन केलेल्या आहे, त्या सर्व निगेटिव्हिटींना आपण कायमस्वरूपी डिलीट करणार आहे. शरीर लेवलवर, मन लेवलवर जेही सफरिंग आहे
त्या सर्व सफरिंगला आपण कायमस्वरूपी डिलीट करणार आहे. आणि मनाच्या गाभाऱ्यात जीवनातला प्रत्येक आनंद आणि पॉझिटिव्हिटी यालाच स्टोअर करणार आहे. जीवनातला सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आणि आनंद यालाच आपण स्टोअर करणार आहे. जीवनातली सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आणि आनंदाला आपण स्टोअर करणार आहोत. चला एका सुंदर प्रवासाला जाऊया. आता या क्षणांपासून गेल्या 24 तासामध्ये जेही क्षण आपण जगलो, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, या 24 तासांमधनं काही क्षण आनंदाचे असतील. काही लोकांसोबत या 24 तासात एखादी वाईट घटना घडली असेल, एखादा दुःखाचा क्षणही आला असेल, तर सगळ्या नकारात्मक घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. गेल्या 24 तासात शब्दांनी, कृतीनी जर तुम्हाला कोणी दुखावलं असेल, शब्दांनी, कृतीनी जर तुम्हाला कोणी दुखावलं असेल, त्या व्यक्तीला मनोमन माफ करून टाका. माफ करून टाका. आणि तुम्ही शब्दांनी, कृतीने कुणाला दुखावलं असेल, तर त्यांची मनोमन माफी मागा. आपल्या शब्दांनी जर कुणाला आपण दुखावलं असेल, तर त्यांची माफी मागून टाका. आणि काल 24 तासात ज्याही चांगल्या घटना तुमच्यासोबत घडल्या, त्या चांगल्या घडलेल्या प्रत्येक घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. चांगल्या घडलेल्या प्रत्येक घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आयुष्य खूप सुंदर आहे. आणि आज आपण जेवढ्या सहजतेने लोकांना माफ करणार किंवा त्यांची माफी मागणार, तर जीवनाचा आपण अत्यंत आनंदाचा अनुभव घेऊ शकणार आहे. गेल्या 1 महिन्यामध्ये एका श्वासामध्ये इतके क्षण असतात, तर एका महिन्याचे क्षण बघा. काही क्षण चांगले आहेत, काही वाईट आहेत. एखाद्याने तुम्हाला खूप दुखावलं असेल, त्याचं सफरिंग मनामध्ये कुठेतरी दडून आहे. त्याचं खूप मोठ्या लेवलवर सफरिंग मनामध्ये कुठेतरी दडलेलं आहे. त्या सफरिंगसाठी आज तुमच्या दुःखाला कारणीभूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. अलाव युअरसेल्फ, परवानगी द्या की तुमच्या जीवनात ज्याही व्यक्तीने गेल्या 1 महिन्यात दुःख क्रिएट केलेलं आहे, त्या दुःखाला जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. कठीण आहे बरं माफ करणं, कारण कदाचित ते शब्द खूप कटू असतील, अगदी मनाला खूप रुचले असतील, बट अलाव युअरसेल्फ, त्या व्यक्तीला माफ करा. आणि गेल्या 1 महिन्यात जर का तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आले असतील, एखाद्याला दुखावलं असेल, तर मनोमन त्याची माफी मागा. आपण सर्व या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहे. तुम्ही मागितलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. पण जीवनात 1 महिन्यात दुःखच नव्हतं, तिथे आपण काही चांगले क्षणही जगलोय. त्या चांगल्या सर्व क्षणांना निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. त्या सर्व चांगल्या क्षणांना निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. गेल्या 1 वर्षाचा काळ आठवा आता. 1 वर्ष, 365 दिवस, खूप मोठा काळ आहे. एका दिवसाला 24 तास असतात. 365 दिवसांच्या 24 तासांमध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलेलं आहे, त्या सर्व लोकांना माफ करून टाका. माफ करतानाही त्रास होतील, तुम्हाला वेदना वाटेल. नाही करू शकत मी या व्यक्तीला माफ, कारण याने खूप त्रास दिलेला आहे. पण तो व्यक्ती तुम्हाला अंतर्मनात राहूनही त्रासच देतोय. तुम्ही आज जर त्या व्यक्तीला त्याने दिलेल्या त्रासाला बाहेर काढलं नाही, तर ते सफरिंग उद्या आपल्या अनारोग्याचं कारण बनणार आहे. म्हणून त्याला माफ करा. कितीही त्रास दिला असेल त्याने, शारीरिक, मानसिक, भावनिक लेवलवर, माफ करा त्या व्यक्तीला. माफ करा. तुम्ही दिलेली माफी त्याच्यापर्यंत पोहोचून जाणार आहे.
आणि कळत नकळत गेल्या 1 वर्षामध्ये आपण कुणाला दुखावलं असेल, किंवा या 1 वर्षात कुणी एखादा जवळचा व्यक्ती आपल्यापासून खूप लांब गेला असेल, त्याची माफी मागा. कळत नकळत जर एखाद्या व्यक्तीसाठी आपण काही चुकलो असेल, आज माफी मागा. आणि सगळ्या चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. अलाव युअर सेल्फ, मनाच्या गाभाऱ्यात सगळ्या चांगल्या घटनांना कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात सगळ्या चांगल्या घटनांना कुलूप बंद करा. आता आपण 1 वर्षानंतर आयुष्यातल्या 10 वर्ष मागे जाणार आहे. 10 वर्ष खूप मोठा काळ आहे. या 10 वर्षामधल्या घटना आठवा. या 10 वर्षात खूप जवळच्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही कायम स्वरूपी गमावलं असेल आणि त्याच्या आठवणींनी आजही खूप व्याकुळ होत असाल, आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये विविध दुःखाच्या छटा आजही त्यांच्या आठवणीमुळे, त्या व्यक्तीच्या कमतरतेमुळे जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दुःखी होत असाल, आज त्या दुःखातनं बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तीच्या सगळ्या चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. कुलूप बंद करा आणि सगळ्या दुःखांना आज मनातनं मोकळं करा. गेल्या 10 वर्षातल्या प्रत्येक दुःखाच्या क्षणांना कुलूप बंद करा, कारण हे सफरिंग कुठेतरी शरीर आणि मनावर व्याप्त आहे, तुमच्या आवरामध्ये व्याप्त आहे. म्हणून आज आपल्याला या सगळ्या सगळ्या दुःखातनं स्वतःला बाहेर काढायचं आहे. सगळ्या दुःखातनं स्वतःला बाहेर काढायचं आहे. सगळ्या दुःखातनं स्वतःला बाहेर काढायचं आहे, कारण ते सफरिंग आपल्याला अनारोग्य देतं. म्हणून आज फक्त आणि फक्त माफ करा. तुमच्या 10 वर्षामध्ये जर ज्यानेही तुम्हाला शब्दानी कृतीने दुखावलं असेल, प्रत्येकाला माफ करा. प्रत्येकाला माफ करा. ज्यानेही तुम्हाला शब्दानी कृतीने दुखावलं असेल, माफ करा. त्या व्यक्तीला माफ करा. आणि तुमच्याकडनं जर चूक झाली असेल, तर मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. अल्लाव करा स्वतःला. स्वतःला परवानगी द्या त्या दुःखातनं बाहेर पडण्याची, आणि सगळ्या आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. अगदी तुमचं शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, तुमचं करिअर, आणि आत्ताच्या या क्षणांमध्ये अनेक लोकांची तुमची मैत्री झाली, अनेक नातेवाईक, अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सतत सतत घडत राहिल्या. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम होता. या घटनांच्या क्रमामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही दुःखी झालात, आणि तुमच्या दुःखाला जेव्हा जेव्हा तुम्हाला अतीव दुःख झालं, आणि दुःखाला जबाबदार प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. माफ करून टाका. आणि चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. जेही सफरिंग आहे शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर, भावनिक लेवलवर, त्या सर्व सफरिंगला जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफी द्या. माफ करून टाका. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. कठीण आहे. आणि या लहानपणापासून आजपर्यंत खूप एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी जर गमावलं असेल, कदाचित तुमचे आई वडील किंवा अजून कोणी असेल जो खूप जवळचा व्यक्ती होता, काही कारणांनी तो खूप लांब गेला असेल किंवा कायमचा दुरावला असेल, आज त्या व्यक्तीला जस्ट मनापासनं थँक्यू म्हणा. जर त्याच्या आठवणी चांगल्या असतील आणि दुःख दिलं असेल तर सॉरी म्हणा. आणि त्या व्यक्तीला आपल्या मनाच्या गाभाऱ्यात त्याच्या चांगल्या आठवणी ठेवून आज त्या व्यक्तीलाही तुमच्या मनातनं बाहेर काढा. कारण जर ती नकारात्मक ऊर्जा असेल, नकारात्मकता ठेवाल, तर पुढच्या भविष्यात आपण आनंदाचे क्षण घेऊ शकणार नाही. या सर्व नकारात्मक फिलिंग वारंवार आपल्या मस्तिष्कामध्ये येऊन वर्तमानाच्या क्षणांना आनंदाने जगायला आपल्याला थांबवतात. आनंदाच्या क्षणांनी आपल्याला थांबवतात. आता बघा, आपण त्या क्षणांमध्ये प्रवेश करतो आहे. तो क्षण म्हणजे आपला जन्मदिवस. ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, तुमच्या आई वडिलांनी बघा ते इवलूस तुम्ही ते बाळ छोटस हातात घेतलेलं,
आणि तुम्हाला पाहता क्षणी तुमच्या आई वडिलांना झालेला आनंद बघा. तुमच्या पहिल्या दर्शनाने तुमच्या आई वडिलांना जो आनंद झाला होता, तो आनंद अनुभवा. तुमच्या आई वडिलांना किती आनंद झाला होता. आणि त्यावेळेस ईश्वराने तुमच्या हातात एक कोरी पाटी दिली होती. तुमचं जीवन अगदी सुखाने, समाधानाने आणि आनंदाने जगण्याची ईश्वराने तुम्हाला एक कोरी पाटी दिली होती. सुखाने, समाधानाने आणि आनंदाने जगण्याची आज परत नव्याने तीच कोरी पाटी ईश्वराने तुमच्या हातात दिलेली आहे. ईश्वराने ती कोरी पाटी तुमच्या हातात दिलेली आहे. त्या कोऱ्या पाटीला हृदयाशी घेऊन घट्ट पकडा. ती कोरी पाटी हृदयाशी घेऊन घट्ट पकडा. कारण तिथेच तुम्ही नवा तुमच्या जीवनाचे स्वप्न लिहिणार आहे. नवी पॉझिटिव्हिटी लिहिणार आहे. आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल बघा. कारण ते स्माइल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नवा आनंद देणार आहे, नवं सुख देणार आहे. जणू आज तुमचा नवा जन्म झालेला आहे. परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न जीवन जगण्यासाठी त्या ईश्वराने तुम्हाला आज नवी ऊर्जा, नव जीवन दिलेलं आहे. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. चेहऱ्यावर एक आतून प्रकटणार स्माइल. ज्या स्माइल ऊर्जेने तुम्ही ज्याच्याही औरामध्ये प्रवेश कराल, जोही व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल, त्याच्याही चेहऱ्यावर तुमच्या उपस्थिती मात्रेने एक सुंदर स्माइल क्रिएट होणार आहे. एक दिव्य स्माइल क्रिएट होणार आहे. जणू आज नवीन स्माइलची ऊर्जा तुम्ही ग्रहण करता आहे. कीप स्माइलिंग. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आणा. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स युअर बर्थडे. इट्स वंडरफुल डे. जसा आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा दिवस आपला वाढदिवस, कारण त्याच दिवशी या पृथ्वी तलाचा आपण भाग बनलो, तर आपला जीवनाचा प्रत्येक दिवसच आपल्याला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स वंडरफुल डे. It's your birthday. Keep smiling, keep smiling, keep smiling. Yes, this is your. प्रत्येक क्षण आनंदी, स्वस्त, मस्त आणि जबरदस्त. जिथे जिथे तुम्ही जाल तिथे तिथे फक्त आणि फक्त आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे आणि आरोग्य आहे. Yes, you are the best. You are the best. You are the best. त्या ईश्वरानंतर स्वयं क्रिएटर तुम्ही आहात. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. आज आता या क्षणांपासून पुढे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ते सुंदर स्माइल क्रिएट करणार आहे. आणि तुम्ही ते स्माइल क्रिएटर बनणार आहेत, की जी ही व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल, तुमच्या उपस्थिती मात्रने त्याच्याही जीवनात एक सुंदर स्माइल आणि आनंद क्रिएट होणार आहे. सो स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. जस्ट एन्जॉय. इट्स वंडरफुल डे. खूप सुंदर जीवन आहे आणि आजपासून आपण या सुंदर जीवनाला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्याने, दीर्घायुष्याने परिपूर्ण करणार आहे. यस, आय एम वंडरफुल. बोला, मनातल्या मनात स्वतःला सांगा. यस, आय एम वंडरफुल. आय एम स्माइली. यू आर स्माइली. संपूर्ण जग या स्माइल पार्टिकलनी कल्पना करा की तुमच्या श्वासातनं स्माइल सारखी एनर्जी बाहेर पडते आहे. इमोजी बघितली ना तुम्ही, ती स्माइल वाली, ती सुंदर स्माइल वाली एनर्जी तुमच्या श्वासातनं बाहेर पडते आहे आणि संपूर्ण वातावरण स्माइली होत आहे. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स वंडरफुल डे. इट्स युअर बर्थडे. Smile, smile, smile birthday. It's wonderful day. It's your birthday. Smile, keep smiling. Keep smiling. आणि ज्यांना स्माइल येत नसेल, आय एम देअर. बाजूला गुदगुल्या करायला मी आहेच तिथे.
सो ट्राय टू स्माइल. जीवन खूप सुंदर आहे आणि पुढच्या प्रत्येक क्षणांमध्ये फक्त आणि फक्त स्माइल एनर्जी क्रिएट करायची आहे. आय एम स्माइली, यू आर स्माइली, होल वर्ल्ड इज स्माइली. या संपूर्ण जगात ही सुंदर स्माइलची एनर्जी प्रकट झालेली आहे. सगळ्या सफरिंगला दूर करून इथून पुढच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त स्माइल एनर्जी आपल्या जीवनात आहे. सो कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. Smile, smile, smile birthday. It's wonderful day. Very good. Very good. Beautiful. You are the smile person. You are the smile person. Smile, smile, smile birthday. या स्माईलला असंच मनामध्ये पूर्णपणे समावून आपल्या औरा आणि चक्रांमध्ये समावून स्लोली स्लोली कम बॅक. हळूवार वापस यायचं आहे. सुंदर, ब्युटिफुल, व्हेरी गुड. स्लोली स्लोली कम बॅक. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. जस्ट रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. Smile, smile, smile birthday. It's wonderful day. It's your birthday. Keep smiling and slowly, slowly open your eyes. Great. थोडं पाणी पिऊन घ्या. If you feel the suffering, just relax. कैसे लग रहा है? फीलिंग बेटर बेटा? निकल गया क्या साल भर का पूरा कचरा? Just try. Because what is origin? उस क्रिएटर ने हमें दुखों के आंसू रोने के लिए नहीं भेजा है. उस क्रिएटर ने हमें भेजा है ये सारी जिंदगी विथ स्माइल बिताने के लिए. पण आपण आजूबाजूच्या वलयांमध्ये इतकं अडकून जातो की आपला चांगल्या गोष्टींवर फोकस न राहता तो फोकस कुठे जातो? निगेटिव्ह गोष्टींवर. सो आपल्यापेक्षा भाग्यशाली कोणीच नाहीये. कारण जर तुला म्हंटल कोणी 5 करोड देते आणि त्याच्या बदल्यात तुझा एक डोळा देणार का तू? मग एका डोळ्याची किंमत जर 5 करोड पेक्षा जास्ती आहे, मग कसल्या शरीराची किंमत किती आहे? सो जिथे फोकस जाईल तिथे तशी एनर्जी क्रिएट होईल. म्हणून आपला फोकस कसा असला पाहिजे? व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट. मला माझ्या जीवनात काय पाहिजे? सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य. आणि आपल्याला जे जीवन जगायचं आहे त्या स्माइल सोबत, एनर्जी सोबत. सो कसं वाटलं मेडिटेशन? रिलॅक्स झालात की नाही झालात? एनीवन, एनी शेअरिंग? देखो धीरे. एनी शेअरिंग? रेज योर हँड. नॉट कंपल्सरी बट किस कैसे लगा? शर्मिला मॅडम अनम्यूट करा. काय फील झालं? मॅडम खूप छान वाटलं मेडिटेशन करून. फक्त एक म्हणजे खूप जुन्या गोष्टी डोक्यात असतात आणि त्या बाहेर पडायला हळूहळू मदत होते. गेले 3 दिवस मी अटेंड करते. थोडं थोडं रिलॅक्स वाटतंय कारण खूप टेन्शन होती डोक्याला. मनामध्ये खूप काही गोष्टी होत्या पण त्यांनी टेन्शन जायचा सुरुवात झालेली आहे. आणि फक्त एक रिक्वेस्ट आहे मॅडम, मला आजच्या दिवसाचा व्हिडिओ जर पाठवलात तर बरं होईल. म्हणजे मला परत हे मेडिटेशन रात्री करायचं आहे. हे मेडिटेशन बघा, जोपर्यंत तुमचं सफरिंग दूर होत नाही. कारण एका दिवसाच्या या तुम्हाला एक गंमत सांगते मेडिटेशनची. आपल्या अहमदाबादच्याच मॅडम होते आणि त्यांच्यावर 5 कोर्टाच्या केसेस. किती? 5 कोर्टाच्या केसेस होत्या आणि फॅमिली मॅटरच होतं ते. आणि जेव्हा त्या माझ्यासोबत क्लासमध्ये जोडल्या आणि हे मेडिटेशन मी त्यांच्याकडनं घेतलं तर अक्षरशः म्हणत मॅडम काही नाही म्हणे की कोणाला माफ केल्याने काही होत नाही म्हणे. एवढा थोडे ना केसेस जाणार आहे. म्हटलं तुम्ही फक्त मनापासून त्या व्यक्तींना माफ करून द्या. 2-3दा त्यांनी क्लास केला. आता माझ्या म्हणजे मला तर त्या माझ्यापेक्षा मोठ्या मोठ्या बहिणीसारखं गाईड करतात. खूप छान बाय प्रोफेशन वकील आहेत त्या. तर जेव्हा त्यांच्या ते सफरिंग मधनं त्यांनी माफ केलं मनापासनं तर कुठलंही काही न करता आपोआप युनिव्हर्सने मार्ग मोकळा केला आणि 5ही केसेस त्यांच्या डोक्यावरच्या मोकळ्या झाल्या. एकही माझं शिल्लक माझं नाही. तसंच झालं मॅडम की 2 दिवस झाल्यानंतर मलाही माझे थोडेसे जे माझे
फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये मला खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मला प्रॉब्लेम होतो, इमोशनल प्रॉब्लेम होतो. आपण फॅमिलीचं इथं तर आपण नाही नाही रिलेटिव्ह ऐका ना, रिलेटेड प्लीज प्लीज मी डिस्कस करू आपण, पण आता नको, ठीक आहे. ते सॉल्व्ह व्हायला मला मदत झाली असं मला सांगायचंय, मला मार्ग दिसत नाही हे मला सांगायचंय तुम्हाला. जनरली काय करते, सफरिंगला मनामध्ये जास्त येऊ देत नाही. ओके, कारण या मेडिटेशन मध्ये आपने माफ किया वही बहुत है. हा, चला तर छान. खूप छान वाटलं. फक्त मला मेडिटेशनची आजची लिंक परत रेकॉर्डिंग पाठवलं तर बरं होईल. ग्रेट. ओके, मनीषा कावरे मॅडम कुठून आहेत? मनीषा मॅडम अनम्यूट करा, माईक ऑन करा मनीषा मॅडम. हा, नमस्कार, मी पुण्यातून बोलतेय. ओके. हा, आता ते कालचं परवाचं मेडिटेशनच्या ह्याच्यामुळे मला असं दिवसभर काय होतं ना, तर झोप नाही यायची, की काहीतरी मनात काहीतरी कोणीतरी बोललेलं काहीतरी झालेलं असं लक्षात डोक्यातून जायचं नाही, आणि कधीही जाग आली की झोप नाही. तर मला आता 2 दिवस झाले झोप लागतीये चांगली. चला ग्रेट, छान. यू व्हेरी मच. आज माफ करू शकतो. आणि मॅडम, मला अजून एक विचारायचं होतं. पहिल्या दिवशी तुम्ही ते पिवळ्या कागदावरती लाल अक्षरातून विश लिहाल. सगळ्या शेवटी सगळे प्रश्न नोट करून ठेवा. माझा ओके. क्लास डेला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल, कारण कसं असतं, आता आपण एका वेगळ्या एनर्जीतनं बाहेर पडलोय. येस येस येस. ओके. एनर्जी चेंज शुअर. केली, या. डिस्ट्रॅक्शन होते. ओके ठीक आहे. ओके. या. ओके, बोला गीता मॅडम. थँक्यू 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 सो मच. 7-8 महिने झालं तुमच्या सोबत, पण कधी कधी काय म्हणतात ना, मागले दुःख सोडत नाही. जातं येतं सगळ्याला माफ करतो, पण ज्या टायमिंगला जो क्षण असतो तो क्षण तुम्ही आठवला, आणि म्हणजे रिलीज बी होतो. काय म्हणतात ना, आपल्या स्वरूपातले सगळे काय म्हणतात ना, कोर्ट केसेसच्या मॅटर मध्ये काय राहिलं 1 महिन्यामध्ये सगळं सॉल्व्ह होऊन जाऊ शकतं. जे काय म्हणतात 9 वर्षात नाही झालं ते तुम्ही 9 महिन्यात करून दाखवलं. पण काय म्हणतात ना, एक जोडीदार गमावणं काय असतं हे आपल्याला समजून चुकलं त्याच्या. हॅलो. हा बोला मॅडम. हा, तर म्हणजे हॅलो. हसबंड नंतर मॅडम किती म्हटलं तर एकटं एकटं कुठं तरी वाटायचं. जसं तुम्ही म्हटल्या मेडिटेशन सुरू झालं मॅडम, म्हणजे रडायला इतकं यायला लागलं, कारण का की तुम्ही म्हटले ना एंजल असतात आपल्या ह्याच्यात. आता इतके सुंदर 2 काने काळे चिमणीचे पिल्ले मी मेडिटेशनला बसले आणि इतकी खुशबू आली संग. मी म्हटलं मी तर रूम नाही लावली, अगरबत्ती नाही, काहीच नाही. मग अचानक बाजूनं 2 चिमणीचे पाखरे येऊन बसले, की जसं घरातले दोन्ही घातकच गेले होते, सासरी पण आणि हसबंड पण. तर ते असं मला जाणून चुकलं की मी मेडिटेशनला बसले, त्यांना मी जे माफ केलं, मी त्यांची माफी मागितली, की मी जरी तुमच्या कोणाचं काही मन दुखवलं असेल, जाणून बुजून झालं असेल, मन वचन काशातून. ते म्हटल्याच्या नंतर ते पाखरं मेडिटेशन होस तर होते मॅडम, अक्षरशः उठून गेले. ते मी फक्त मनोमन माफी मागितली, छातीवर हात ठेवून. पुन्हा आठवलं सासऱ्यांना 25 वर्षापूर्वीचं त्यांचं माझं नातं नसताना पण ते समोर येऊन बसले. एक असं मनाला माझ्या मनानं आतून सांगते की तू त्यांची माफी मागितली, त्यांच्या घरात तू गेली, पण तू तिथं कर्म जुटले ना तुझे. असं झालं की असं रडायला यायला लागलं, की अनकंट्रोल होत होतं मध्येच. असं होत होतं की म्हणजे ते भरून कोणासोबत, कारण की तुम्ही काय म्हणतात 9 वर्षातलं दुःख फक्त 9 महिन्यामध्ये रिलीज केलं. कोणाला सांगता येत नव्हतं. जे एकांतात होतं ते तुमच्या समोर रडून रिलीज होऊन गेलं, मनातलं निघून जातं. पण मोकळं हृदय म्हणजे आनंद एक कुठं तरी वेगळाच होतो. त्याच्याबद्दल खरंच थँक्यू थँक्यू सो मच मॅडम. छान. दीपा मॅडम. हॅलो. हा मॅम, खूप छान वाटलं आजचं मेडिटेशन. माझ्या मुलीने सुद्धा केलं, तिला पण खूप छान वाटलं. आणि मॅम, मेडिटेशन रोज करते मी, त्याच्यामुळे खूप म्हणजे इतका फरक पडला आहे ना. खूप छान वाटलं मॅम. थँक्यू. ग्रेट. आणि चेहऱ्यावर स्माइल सुद्धा आली मॅम. स्माइल वेलकम मॅम. बघा, आयुष्य ना खूप सुंदर आहे आणि त्याला अजून आपण सुंदर बनवू शकतो. अनिता मॅडम बोला. अनिता मॅडम अनम्यूट करा. नमस्कार मॅडम. कुठून आहात अनिता मॅडम? मी पालघर बोईसर वरून बोलते मॅडम. बोला. हा, आज एकदम असं म्हणजे बरं वाटलं की दुःख काहीतरी आपण कोणाला सांगतो तेव्हा हलकं होतं ना, तसं एक हलकीपणा जाणवला हृदयामध्ये. आणि जे काय माझे आई वडील गेलेले, पण त्यांची एक आठवण आली म्हणून ते दुःख माझ्या मनात नेहमी राहतं मॅडम, तर की मी त्यांना विसरू नाही शकत. पण ते आता दुःख मला काढून टाकायचंय की नाही, ते कधी आपल्या जीवनामध्ये एक आशीर्वाद म्हणून राहतात असं. आई खूप वडिलांचं दुःख
सोबत नसणं हे दुःखद, पण असं कल्पना करायची की ते व्यक्ती स्वरूपात नसले तरी आशीर्वाद ऊर्जांच्या स्वरूपात ते सतत आपल्या सोबत आहे. आणि हो त्यांचं मॅम. जपणं हे आपल्या जीवनासाठी आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना हे म्हणते की आज जे आपल्याकडे आहे ना त्याची किंमत आपल्याला नसते. कदाचित ती व्यक्ती जेव्हा आपल्या जीवनातनं कायमस्वरूपी चालली जाते, नंतर कितीही त्या व्यक्तीसाठी रडलं, कितीही त्या व्यक्तीसाठी आठवण काढली, तरी काही होणार नाही. म्हणून आज मी माझ्या सगळ्या बंधूंना नेहमी म्हणते की दिवसभरात आपली जी जोडीदार एकदा तरी विचारा कागद थकलीस का. कारण ती तुमच्या एका शब्दासाठी घरात राबत असते. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना म्हणते की घरात बाहेरून जेव्हा थकून पुरुष येतो, तुम्ही आपल्या अपेक्षा सांगता, पण बाहेर त्याही व्यक्तीला कामं असतात आणि वेगळ्या जगात वावरावं लागतं. आज महिलांना ऑलरेडी जसं अष्टभुजे दुर्गेची शक्ती तिच्यामध्ये निसर्गानेच जणू दिलेली आहे की ती 10 कामं करू शकते. पुरुषांना नाहीये ती एनर्जी. पण त्यांनाही असं वाटतं की कोणीतरी समजून घ्यावं. आणि का बरं, मला एक सांगा की का बरं घराचे दरवाजे ओलांडून संध्याकाळी आल्यावर जर घरातलं वातावरण घरासारखं असलं, तर मग संध्याकाळी जे ते बिअर बार आणि सगळ्या दुकानांमध्ये गर्दी होते ती झालीच नसती ना. कारण कसं झालंय ना, घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. आणि आज आपल्या मुलांना आपण बाहेर शिकवायला पाठवलं, जे मी डे 1 डे 2 मध्ये तुम्हाला सांगितलं की ते विदेशात जाऊन इतके दूर झाले, तुमच्या शहर सोडून दुसऱ्या राज्यात जाऊन सेटल झाले, आणि तुम्ही एकमेकांना जर समजून नाही घेतलं आज, तर कसंही जगला तो जीवन संपणार आहे, त्याला दी एंड लागणार आहे. आणि तो कुठला शेवटचा श्वास असेल हा कुणालाच माहिती नाहीये. आणि म्हणून जे काही क्षण आहेत, जे काही जीवन आहे, ते फक्त आणि फक्त या वर्तमानातल्या क्षणांमध्ये आहे. आणि म्हणून जे पहिले तर मोठे कुटुंब होते, आज न्यूक्लिअर कुटुंब झाले, एकाकी घरं झाली, आणि त्या एकाकी घरामध्ये देखील संवाद नाहीये, सुसंवाद नाहीये. गेलेला वेळ कधीच परत येत नाही. म्हणून आपल्या घरामध्ये असलेल्या 4 व्यक्तींना वेळ द्या, त्यांच्यासोबत वेळ घालवा. आणि तो वेळ म्हणजे जीवनातला, आज माझं सुद्धा फक्त 5 डे वर्किंग आहे. गरज पडली तरच मी शनिवारी क्लासेस घेते. आम्ही दर रविवारी जमेल तसं, प्रत्येक रविवारी पॉसिबल नसतं, पण फॅमिली सोबत बाहेर जातो. काल रात्री माझ्या मुलांनी हट्ट केला की आई आज आपण बाहेर जायचं. वेळ द्या, कारण हेच 4 क्षण असतात जे आपल्या आठवणींमध्ये स्मृतीत आहे. उद्या मुलं मोठी होतील, त्यांचं वेगळं करिअर, वेगळं विश्व निर्माण होईल. उद्या मी त्याला म्हटलंय की बाबा तुझा 1 तासाचा वेळ मला पाहिजे, आज आपण बाहेर जाऊ. उद्या त्याच्याहीकडे वेळ असला पाहिजे ना, कारण तो त्याच्या कामात व्यस्त असेल. पण आज मी त्याला दिलेला वेळ त्याच्या स्मृतीत जर राहिला की नाही, आई मला स्वतःच्या बिझी याच्यातनं मी म्हटलेल्या ठिकाणी नेत होती, तर मग उद्या तो मला वेळ द्यायचा प्रयत्न तर करेल. पण आज आपण स्वतःला एवढं बिझी करून टाकलं, मुलांसाठी आपण पैसे खर्च करतोय, सगळं करतोय, पण तर वेळ देऊ शकलो नाही ना. सगळ्यात महत्वाचा वेळ देणं. आयुष्य कसंही जगला तरी संपणार आहे. आणि हे पास्ट लाईफ मेडिटेशन कशासाठी होतं, किंवा हे 2 दिवस सबकॉन्शियसचं सेशन आपण का घेतलं, याचं मागचं कारण आहे, उद्यापासून आपण रेकी ऊर्जेला शिकणार. व्हॉट इज रेकी? 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी. तर या रेकीला जसं शेतकरी नवीन पीक जमिनीत पेरण्याच्या आधी पूर्ण जमीन सपाट करतो आणि नांगरून तिला चांगलं बनवतो, त्याच पद्धतीने आपण आपल्या माइंडला या 3 दिवसामध्ये तयार केलं. आजच्या मेडिटेशन मधनं डोक्यातले सगळे नकारात्मक विचार आपण काढून टाकले आणि पॉझिटिव्ह विचारांची आपण पेरणी करण्याचे प्रयत्न करणार आहे. कारण उद्यापासून आपण इथे नवे सकारात्मक विचार रुजवण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि याच्यातूनच आपण आपल्या जीवनाला आनंदाची निर्मिती करणार. सो उद्यापासनं उद्याचं सेशन खूप सुंदर राहणार आहे, कारण उद्या आपण रेखीचे 5 तत्व शिकणार आहे. हे 5 तत्व जर का तुम्ही तुमच्या जीवनामध्ये रुजवले ना, आयुष्य खूप सुंदर होणार आहे. तर ते 5 तत्व काय आहे, रेकी काय आहे, ती कशी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे, रेकीची विशेषता काय आहे, हे सगळे सेशन आपण उद्यापासून बघणार आहे. सो मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. आजचं सेशन कसं वाटलं नक्की ग्रुपवर शेअर करा, कारण तुमची शेअरिंग हे माझ्यासाठी एनर्जी आहे. शेअर करा म्हटलं तर त्याच्यात तुम्ही, आज हा व्हिडिओ भेटला नाही, व्हिडिओ 6:30 नंतर अपलोड होतो, कारण कंटिन्यू माझे क्लासेस असतात. तर मला शेअरिंग मध्ये काय पाहिजे की तुम्हाला ऍक्च्युअल तुमच्या कुठल्या भावनांपर्यंत मी पोहोचू शकली, तुम्हाला कुठल्या स्माइल पर्यंत आपण पोहोचू शकली, मला ते शेअरिंग हवंय. कारण तुमच्या त्या शेअरिंग मधनं मला डेव्हलप करता येतं. सो प्लीज शेअर करा की सेशन कसं वाटलं. मला ऐकून घेतलं याच्यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.
परत भेटूया नव्या ऊर्जांसोबत उद्या दुपारी 3 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.